मी कामठा बाजार म्हैस इथून बोलत आहे। बाजारची टेंडर मालक आहे मी। पावती फाडत असतो, टॅक्स पावती म्हशीची। आणि हे जे विनाकारण गाड्या धरायलेत लोक, याच्यामुळे बाजार भरायला आम्हाला आर्थिक प्रॉब्लेम व्हायलाय। आणि लायसन असून दाखले असून सुद्धा जे कोणी गाड्या रोकत आहेत यांना कायद्याच्या नियमानुसार यांना बंधनकारक करावे। आणि माननीय नांदेडचे कलेक्टर साहेब यांनी आम्हाला मदत करावी की सरकारच्या थ्रू आम्हाला हे गाड्या रोखण्याचं कारण आम्हाला सांगावे, किंवा वरून आदेश असेल तर त्याचा GR काढून आम्हाला GR दाखवावे। आज बाजार भरला नाही याच्यात आमचं नुकसान आहे। गोरगरीब इथं म्हशी आणून गिराईत नाही, पुन्हा गाडीचं भाडं हे अंगावर पडत आहे। आणि आम्ही पण ग्रामपंचायतला गव्हर्नमेंटला पैसे भरलेले आहेत। आज आमचे पैसे वसूल व्हायला आलेत, आम्हाला व्यापारी पैसे देईना झालेत। याच्यामुळे आम्हाला जे काय ते सरकारने मदत करावी आणि व्यापाऱ्याला आमच्या सवलत करावे। यांच्या गाड्या विनाकारण धरल्या चालल्यात म्हणून बाजार भरण्यात आला नाही, अशी प्रॉब्लेम आहे सगळ्या व्यापाऱ्याची। आम्हाला सहकार्य करावे। किती मोठा व्यवसाय आहे, किती उलाढाल होत असते। आज इथं करोडाचा उलाढाल आहे आणि गव्हर्नमेंटला याचा पण लाखोचा फायदा आहे। ग्रामपंचायतला फायदा आहे, पुन्हा नगरपालिका पण फायदा आहे। या सगळ्याचं नुकसानच आहे। याच्यामध्ये सगळ्या जनतेचं नुकसान व्हायलंय। व्यापाऱ्याचं आहे, नांदेडचे सगळे व्यापारी आहेत। आज यांना स्ट्रिक्ट केलेलं आहे इथं की बाजार भरला नाही म्हणून बाहेरून माल येणार झालाय। नांदेडचे सगळे व्यापारी आहेत इथं।